नमस्कार मित्रांनो, रोजच्याप्रमाणे मी संतोष सरवणकर. आपला जो अध्याय सुरू आहे त्याचं नाव आहे आयुष्य बदलायचं आहे, लाईफ टू बी चेंज. जसं आपण आज कालच्या विषयावरून थोडंसं आज त्यालाच फॉरवर्डिंग करूया, जरा म्हणजे पुढचं जरा आपण एक फॉरवर्ड स्टेप घेऊया. कालचा विषय जसं काल समजलं की ॲटिट्यूड आणि आपल्या मनामध्ये जी भीती आहे या गोष्टीकडे, सक्सेसफुल व्हायचं असेल तर खूप काही अशा काही गोष्टी तुला काल सांगितल्या. त्यालाच निगडीत मी आज त्या गोष्टीवर काहीतरी बोलणार आहे आणि मी जास्त वेळ तुमचा घेणारही नाही आहे. आज आपण एक थोडक्यातच समजून घेऊया अशा काही गोष्टी. प्रथम तर आजचा जो विषय आहे की आपल्या प्रगती आणि आपली जी प्रगती आहे ती ठरवणारा आपण लोकांना आज खूप जास्त प्रोत्साहन देतोय की लोक आपली प्रगती ठरवतील किंवा लोक आपल्याला सल्ला देतील, त्यानुसार आपण चालला पाहिजे. बघा, माझा असा विषय, माझा अपेक्षा नाही आहे की बाबा लोकांचा सल्ला ऐकू नका. आता ह्यासाठी मी एक काम करतो की विचार करतो की तुम्ही आता तर चांगलं काम करताय, चांगलं सगळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं करताय आणि तुम्हाला वाटतंय की त्या गोष्टीमध्ये कुठेतरी मी चुकत नाही आहे, मी सर्व व्यवस्थित हळूहळू करतोय. पण सर्व करता कुठेतरी मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय. बाबा, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी सिनियर आहे किंवा आपल्याहून कोणतरी हायर पॉवर आहे की जी आपल्याला समजवते किंवा असं आहे, हे जरा व्यवस्थित कर. पण अशी पण काही लोक आहेत की जर तुम्ही चांगलं काम करायला जात असाल आणि किंवा तुम्ही यशाकडे जात असाल, त्यांना कळत असेल हा व्यक्ती जर इकडे पोचला आणि ह्या व्यक्तीने हे केलं तर मी पाठी राहून जाईन. तो आपल्याला काय करेल माहिती आहे का, तो आपल्याला सल्ला देईल, हे असं नको करू, असं कर, तसं कर, म्हणजे चुकीचा सल्ला देईल. चुकीचा सल्ला तुम्ही घेतला आणि तो सल्ला घेतल्यानंतर विचारामध्ये पडलात की यार मी जे विचार केला होता तो चांगलाच होता आणि हा चुकीचा काय सल्ला घेतला मी. नंतर तुम्ही पस्तावा करायच्या अगोदर विचार करा, स्टॉप, रिलॅक्स, त्याला प्लॅन करा की तो जो व्यक्ती ज्याने आपला सल्ला दिला आहे तो सल्ला आपल्या आयुष्यामध्ये आपला ॲप्लिकेबल होतो का नाही होत असेल, आपला फायदा होत असेल तर अगोदर पहिला त्याला प्लॅन करा, त्याला विचार करा. जर हे केल्याने होईल का, लगेच ॲक्शन घेऊ नका. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ह्याच्यावरूनच गोष्ट अशी आहे, एका फळ विक्रीच्या एका बाजारामध्ये एक फळ विकणारा व्यक्ती बसला होता आणि त्यांनी पाटी लावली होती. त्याच्यावर लिहिलं होतं, यहाँ ताजे फल बेचे जाते हैं. त्याचबरोबर एक पहिला व्यक्ती आला, त्याने विचारलं, ये जो आपके पीछे लिखा है यहाँ पे ताजे फल बेचे जाते हैं, यहाँ पे ये सब बाकी सब क्या कर रहे हैं, वही कर रहे ना, यहाँ हटा दो. त्यांनी ते काय केलं, त्यांनी यहाँ लिहिलं होतं ते पुसून टाकलं. दुसरा व्यक्ती आला, त्यांनी परत ते फळा वाचला, त्यांनी बघितलं, बोललो ताजे, यहाँ पे मतलब यहाँ हटलं आणि ताजे फल बेचे जाते, तो सब फल ताजे ही रहेंगे तो ही तो बेचेंगे ना, वो ताजे हटा दो, वो अच्छा नहीं लग रहा है. मग त्यांनी काय केलं, ते ताजे पण मिटून टाकलं, ते हटून टाकलं त्याच्यावर आणि तो फळा त्याच्यावर राहिले. आता राहिलं काय, फल बेचे जाते हैं. तिसरा व्यक्ती आला, तो बोलला ये बेचे जाते हैं, अभी फल भाई कोई तो फ्री में तो नहीं बेच रहे, तो बेचे जाते हैं वो निकाल दो. मग आता त्या फळ्यावर राहिलं काय, फक्त फळ. मग दुसरा एक लास्ट व्यक्ती आला आणि तो बोला, भाई ये सब कुछ जब पूरा खाली है तो फल आप जो बेच रहे हो तो फल ही बेच रहे हो,
तो वो उस पर लिखने की ज़रूरत क्या है, फल. तर त्यांनी सर्वच पूर्ण पाटी पुसली, पाटी रिकामी राहिली. पाटी रिकामी राहिल्यानंतर एक सज्जन व्यक्ती आला आणि त्यांनी फक्त सांगितलं, तुमची जी पाटी पाटी है, तुम्हारे जो पीछे जो ये बोर्ड लिखा हुआ है, सॉरी ये जो बोर्ड पूरा खाली है, इस पे आप कुछ लिखते क्यों नहीं. अशा तुम्हाला काय समजलं. त्यांनी जे लिहिलं होतं ते त्याच्यानुसार त्याला माहिती होतं की मी जे लिहिलं आहे पाटी ते मला समाधानकारक आहे. मला माहिती आहे मी फळ विकतोय, मला माहिती आहे मी ताजे फळ विकतोय आणि मलाही माहिती आहे की मला पैशानेच विकायचे आहेत. पण त्यांनी 4 लोकांचा सल्ला घेतला आणि त्यांनी त्याची पाठीच पुसून टाकली. मित्रांनो, याच्यावर समजून चालला तुमच्या प्रगतीमध्ये जर असे काही लोक असतील ना जे तुमच्या प्रगतीकडे अडचणी येत असतील किंवा तुम्हाला चुकीचा सल्ला देत असतील, नका घेऊ. तो गाणं आहे ना, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में ना बीत जाए ना रहना. अशामध्ये आता मला एवढं एकदम सिंपल लॉजिक कळतो की मला माझं काम आणि मला माझं आयुष्य मला एकदम सुंदर बनवायचं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आहे. जसं मी काल म्हटलं, सक्सेसफुल का होत आहेत लोक त्यांच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि सक्सेसफुल का होत नाही याच्यावर लक्ष द्यायचं आहे. हे तर मी चांगलं तुम्हाला उदाहरण दिलं. मी आता लोक तुम्हाला सक्सेसफुल होऊ देत नाही. का होऊ देत नाही? आज कॉम्पिटिशन चाललंय, ह्याची पाय ओढ, त्याचा पाय ओढ, त्याचा पाय ओढ. तुम्ही लांब राहा ना, कॉन्ट्रोवर्सीच्या लांब राहा. काम तुमचं प्रगती एवढी शांततेत करा. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं, शांततेमध्ये तुमची प्रगती करा. जेव्हा तुमची प्रगती होईल ना, तुमची आपोआप ती प्रगती एवढा आवाज करेल, लोकांना एकदम लगेच शॉक लागून जाईल, यांनी एवढ्या वेळामध्ये एकदम एवढी छान प्रगती केली. आपलं आयुष्य बदलायचं आहे. आयुष्य बदल्यामध्ये ह्या अशा लहान लहान गोष्टीमध्ये एक बारीक लक्ष आलंच पाहिजे आपलं. आणि मला खरंच आवर्जून सांगायचं आहे की जर तुमची प्रगतीकडे कोण म्हणत असेल की हे नको करू, याच्यात तुझा काय फायदा नाही, याच्यात तू काय हे नाही होणार ते ना, त्यांचे विचार त्यांच्याकडे राहू द्या. तुम्हाला करायचं आहे ना, तुमची जिद्द आहे ना, तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे ना, संपला विषय. बाकीचे काय म्हणतात त्यांचं काही घेणदेण नाही आहे माझ्या आयुष्यात. सरळ विषय. आय एम द किंग ऑफ लाईफ. मला माझ्या आयुष्यामधला राजा व्हायचा आहे. हे जर मी ठरवतोय तर मला राजा व्हायचा आहे. आणि राजा व्हायचा असेल तर मला राजासारखं विचार करावा लागेल. विचार करून मला अशा लोकांचा सल्ला घ्यावा लागेल जे लोक मला माझी प्रगती बघतायत, जे मला खाली डिमोटिलाइज करतायत, मला खाली दाबून राहण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा सल्ला घेऊ पण नका. मित्रांनो, त्याच्या जवळही राहू नका. तुम्ही लांब राहा भाऊ. मी व्यवस्थित आहे. आज जेवढे क्षेत्रामध्ये जेवढे आपले बहिणी, माझ्या जेवढ्या बहिणी आहेत, आपल्या जेवढ्या आई, ताई, माई, वहिनी, साहेब, भाऊ, दादा, काका, जेवढे सर्वजण आहेत ते सर्वांना मी लहान आहे किंवा मोठा आहे मला माहीत नाही, तुम्ही जे पण बघताय ते, पण माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये जर मला प्रगती करायची असेल तर मला अशा लोकांचं ऐकायचं आहे जी लोक माझ्या फायद्याचं बघतायत आणि ती खरी लोक आहेत. तरच मी त्या लोकांसोबत राहणार आहे. तो लोग कहते रहेंगे, आप सुनते रहोगे और फिर लोगों का कहना है और फिर अपना बीत जाएगा रहना, असं होऊन जाईल. असं काही बोलत नाही. आपण हळूहळू येऊया. आता रक्षाबंधन येते. मला कळतंय की आता सुट्ट्या सर्व सुरू होणार आहे. आनंदी राहा, निरोगी राहा. सर्वात प्रथम तर मानसिकतेने एकदम खुश राहा. डोक्यामध्ये जास्त एकदम असा गोंधळ ठेवू नका. मी प्रत्येक वेळा म्हणतो की मला DM करा, मला मेसेज करा, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांना. आणि मला तुमच्याकडनंही मला काहीतरी अपेक्षा आहे की तुम्ही मला काही सांगावं की बाबा ह्या विषयावरती बोला. मी खूप वेळा बोलून झालो आहे, पण
ठीक आहे, मी त्याचे नाराज नाही आहे. मी तुमच्यापर्यंत रोज पोचतो हेच मला आनंद आहे, असं काय बोलत नाही मी. आपला व्हिडिओ इथेच संपतोय. उद्या भेटूया. जय महाराष्ट्र.